Hello students, we already studied about epithelial tissues. What is epithelial tissue, their functions, their locations and their types. Now we are going to study the cell junctions. What is mean by cell junction? Cell junction is the epithelial cells are connected to each other laterally as well as to basement membrane by junctional complexes called the cell junction. म्हणजे काय, जे काही इपिथेलियल सेल्स असतात ते एकमेकाला लॅटरली किंवा जे बेसमेंट मेम्ब्रेन असतात त्याच्या थ्रू काय होतात, ते एकमेकाला अटॅच होतात. त्याला काय म्हटले, सेल जंक्शन्स. आणि हे जे सेल्स इपिथेलियल सेल्स आहेत ते एकमेकाला जंक्शनल कॉम्प्लेक्स फॉर्म करून अटॅच होतात, म्हणून त्याला म्हटले सेल जंक्शन्स. त्याचे जर आपण बघायला गेलं तर त्याचे 5 टाईप्स आहेत. पहिला आहे तो टाईट जंक्शन्स, सेकंड गॅप जंक्शन्स, अढेरन्स जंक्शन्स, desmosomes and hemidesomosomes. First is the tight junctions. Tight junctions play a key role in sealing cells together to prevent leakage of solutes and waters. It seals the pathway. म्हणजे काय, टाईट जंक्शनचं काय काम असतं, तिथं काय फंक्शन परफॉर्म करतात, जे काही सेल्स आहेत त्या सेलमधलं लिकेज, वॉटर्स असू देत किंवा सोल्युट्स असू देत, ज्यांचं काही लिकेज आहे ते काय करतात, प्रिव्हेंट करतात. प्रिव्हेंट ऑफ लिकेज ऑफ सोल्युट्स अँड सील्स द पाथवे. जो काही सेल्सचा पाथवे तो काय करतात, ते सील करायचं काम करतात. त्याच्यामधून कोणत्याही प्रकारची सोल्युट्स किंवा कोणत्याही प्रकारचे वॉटर मॉलिक्यूल पास होऊ देत नाहीत. ते काय लिकेज प्रूफ आहेत. ते प्रिव्हेंट एंट्री ऑफ बॅक्टेरिया as well as water molecules and solutes. Second one is gap junctions. This intercellular connections allows the passage of ions and small molecules between the cells as well as exchange of chemical messages between the cells. गॅप जंक्शन्स काय परफॉर्म करतात, आयन्स आणि जे काही स्मॉल मोलिक्युल्स असणार आहेत ते सेल्समध्ये पास होऊ देतात, ते अलाव करतात त्यांच्या पॅसेजला. आणि केमिकल मॅसेज पण काय करतात, ते एक्सचेंज करायचं काम करतात. दे परमिट डायरेक्ट सेल टू सेल ट्रान्सफर ऑफ आयन्स अँड स्मॉल मोलिक्युल्स. म्हणजे काय डायरेक्टली सेल टू सेल ते काय करतात, आयन्स, स्मॉल मोलिक्युल्स किंवा जे काही वॉटर मोलिक्युल्स असणार आहेत ते काय करतात, ते पास करायचं काम करत असतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, गॅप जंक्शन्स. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो काही इंटरसेल्युलर गॅप आहे तो एका जंक्शन कॉम्प्लेक्सनी कनेक्ट झाला आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, गॅप जंक्शन्स. आणि त्याचं काय फंक्शन असणार आहे, तर जे काही आयन्स किंवा स्मॉल मोलिक्युल्स असणार आहेत त्यांना ते काय करणार, डायरेक्ट सेल टू सेल ट्रान्सफर करणार आहेत. थर्ड वन इज अढेरन्स जंक्शन्स. व्हॅरियस सिग्नलिंग पाथवेज, ट्रान्सक्रिप्शनल रेग्युलेशन्स and cell to cell adhesion complexes that are continuously assemble and disassemble. Means it is involved in various signaling pathways and transcriptional regulations. It also resists the separation of epithelial tissue. The adherence belts helps to resist the separation of epithelial tissue. adherence junctions काय काम करतात, जे काही इपिथेलियल टिश्यूज आहेत त्यांना एकमेकाला अडेअर करून ठेवायचं काम करत असतात. त्यांच्यामध्ये सेपरेशन होऊ देत नसतात. जे काही अडेरन्स बेल्ट्स असतात ते काय करत असतात, सेपरेशन रेजिस्ट करत असतात. आणि सेल टू सेल अढेशन कॉम्प्लेक्स फॉर्म करून कंटिन्युअसली त्यांचं असेंबलिंग आणि डिसअसेंबलिंग फॉर्म करायचं काम करत असतात. नेक्स्ट जंक्शन इज हेमिडेस्मोसोम्स. इट अलाउज द सेल्स टू स्ट्रॉंगली अढेअर टू द अंडरलाइंग बेसमेंट मेम्ब्रेन, मेंटेन टिश्यू होमिओस्टॅसिस बाय सिग्नलिंग. हे काय काम करत असतात, जे इपिथेलियल टिश्यूज आहेत जे बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्ट असतात त्यांना बेसमेंट मेम्ब्रेनशी कनेक्ट करून ठेवायचं काम कोण करत असतात, तर हे हेमिडेस्मोसोम्स जंक्शन्स करत असतात. मेंटेन टिश्यू होमिओस्टॅसिस बाय सिग्नलिंग. काय ते टिश्यूना होमिओस्टॅसिस थ्रू काय करतात, सिग्नल करायचं काम करतात. होमिओस्टॅसिस म्हणजे काय, एनी सेल्फ रेग्युलेटिंग प्रोसेस by which an organism tend to maintain stability while adjusting to conditions that are best for its survival. म्हणजे काय, सेल्फ रेग्युलेटिंग प्रोसेस. होमिओस्टॅसिस काय एक सेल्फ रेग्युलेटिंग प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम काय करतात,
त्याची स्टेबिलिटी मेंटेन करतात किंवा त्याची स्टेबिलिटी कंडिशन्सच्या थ्रू अकॉर्डिंग टू कंडिशन्स ॲडजस्ट करायचं काम करतात. कशासाठी? तर त्याच्या सर्वायवलसाठी. लास्ट जंक्शन इज डेस्मोसोम्स. इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू इपिथेलियल टिश्यू, कार्डियक मसल्स अँड मेनिंग्स. डेस्मोसोम्स काय करतात? मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. कुणाकुणाला? इपिथेलियल टिश्यूजना, कार्डियक मसल्सना आणि मेनिंग्सना. मेनिंग्स म्हणजे काय? 3 मेम्ब्रेन्स दॅट कवर द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. जे ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला 3 मेम्ब्रेन कवर करत असतात त्याला काय म्हणायचं आहे? मेनिंग्स. हे झाले आपले 5 सेल जंक्शन्स. आपण या सेशनमध्ये काय काय बघितलं? व्हॉट इज मीन बाय सेल जंक्शन. सेल जंक्शन्स काय आहेत? इट इज अ मेनी टिश्यूज कंटेनिंग इंटरसेल्युलर जंक्शन्स बिटवीन सेल्स. मेनी टिश्यूजमध्ये काय असतात? इंटरसेल्युलर जंक्शन्स प्रेझेंट असतात. त्याला काय म्हटलेलं आहे? सेल जंक्शन्स. आणि ते एकमेकाला लॅटरली आणि बेसमेंट मेम्ब्रेन थ्रू जॉईंट असतात. जंक्शनल कॉम्प्लेक्स थ्रू ते काय करतात? जॉईंट होतात. कोणते कोणते टाईप बघितले आपण? तर टाईट जंक्शन्स, गॅप जंक्शन्स, अढेरन्स जंक्शन्स, डेस्मोसोम्स आणि हेमिडेस्मोसोम्स. टाईट जंक्शनमध्ये आपण काय बघितलं? टू प्रिव्हेंट लिकेज ऑफ वॉटर अँड सोल्यूट्स अँड इट सील्स द पाथवे. म्हणजे काय? टाईट जंक्शन्स काय आहेत? वॉटर मॉलिक्युल्स किंवा सोल्यूटपासून ते काय करतात? त्याची लिकेज प्रिव्हेंट करतात किंवा जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याची एंट्री काय करतात? ते प्रिव्हेंट करायचं काम करतात. गॅप जंक्शनमध्ये आपण काय बघितलं? इट परमिट्स डायरेक्ट सेल टू सेल ट्रान्सफर ऑफ आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स. टाईट जंक्शनच्या अपोजिट काय असणार आहेत? गॅप जंक्शन्स असणार आहेत. ते काय करणार आहेत? डायरेक्ट सेल टू सेल आयन्स आणि स्मॉल मॉलिक्युल्स किंवा वॉटर मॉलिक्युल्सना ट्रान्सफर करायचं काम करणार आहेत. थर्ड काय आपलं? अढेरन्स जंक्शन्स. हे काय करणार आहेत? इट रेजिस सेपरेशन ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूचं जे काही सेपरेशन होणार आहे ते काय करणार आहेत? हे त्याला रेजिस्ट करायचं काम करणार आहेत. इट इज इन्व्हॉल्व्ड इन व्हॅरियस सिग्नलिंग पाथवेज अँड ट्रान्सक्रिप्शन रेग्युलेशन्स. पुढचं काय आहे? सेकंड लास्ट इज डेस्मोसोम्स. डेस्मोसोम काय करतात? इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू इपिथेलियल टिश्यूज, कार्डियक मसल्स अँड मेनिंग्स. इपिथेलियल टिश्यूजना, कार्डियक मसल्सना आणि मेनिंग्सला काय करतात? ते मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करतात. लास्ट काय आहे? ते आपलं हेमिडेस्मोसोम्स. ते काय करतात? allows the cells to strongly adhere to the underlying basement membrane. This maintain tissue homeostasis by signaling.